सांगू पळया ट्रायंगल खंयचो ट्रायंगल PHC ट्रायंगल कितें PHC आणि कितें दिला कितें प्रूफ करपाक लायला प्रूफ आता काय ना वाचनाकार आता म्हाका सांग हो FT हा पळय कोणा वांगडा परपेंडिक्युलर FT जो हा तो कोणा वांगडा परपेंडिक्युलर PH च्या वांगडा परपेंडिक्युलर सारकें न्हू म्हळ्यार कितें FT is perpendicular to PH याची मीनिंग कितें 90 डिग्री FT is perpendicular to PH याची मीनिंग कितें ये जो लाइन है इस लाइन को 90 डिग्री पे काट रहा है तो कोणता परपेंडिकुलर करेक्ट आज कोण आपण सांग ह्या लाइनी वाला कोण परपेंडिकुलर PC वाला कोण लाइन परपेंडिकुलर कोण MI मुंबई इंडियंस किस प्रूफ करपाक लायला प्रूफ क्या करने लगा है प्रूफ किस करपाक लायला पळय हां PM upon MH is equal to PF upon FC हमें क्या प्रूफ करना है इस PF अपॉन किस प्रूफ करवा है PM upon MH is equal to MF upon sorry PF upon FC प्रूफ करता है इजीली प्रूफ करता काय ना सगळ्या इजी थ्योरम फर्स्ट क्या करेंगे ये वाला ट्रायंगल लेंगे फर्स्ट करता और ट्रायंगल घेतलो ओनली ट्रायंगल किती आहे ट्रायंगलचे नाव किती आहे नाव किती बेगीन सांगा ट्रायंगल क्या है PMF करेक्ट नो PMF पहिले किती धाकटो ट्रायंगल घेऊ PMF आता एरिया ऑफ ट्रायंगल PMF किती असतलो क्या असतं सांग खबर आहे थोड्या एरिया ऑफ ट्रायंगल किती असतं फॉर्म्युला किती असतं एरिया ऑफ ट्रायंगलचो हाफ बेस इनटू हाइट करेक्ट हाफ बेस इनटू हाइट आता इथून कोण बेस हो किती आहे जो बेस कोण PM सो क्या बोलता हाफ इनटू बेस किती आहे PM आणि हाइट कसं सांग हाइट और किती आहे याचो हाइट किती आहे FT इनटू FT ओके रिजन किती बरेतले सांग एरिया ऑफ ट्रायंगल MF तर MPF क्लियर फर्स्ट वन कळलं आता सेकंड वन किती झालं खबर आहे सेकंड वन किती करप हो ट्रायंगल घेऊ हो ट्रायंगल पळय सारखे पळया हो ट्रायंगल घेऊ हो ट्रायंगल किती आहे नाव किती ट्रायंगलचे किती आहे MHF in triangle MHF मतलब सेम एरिया काढतो जो एरिया ऑफ ट्रायंगल MHF इज इक्वल टू हाफ बरे तुमको शॉर्टकट सांगो किती करप ना एकच पैसे भी करत ना सांगा दे शॉर्टकट दे अभी देखो मैं ऑब्जर्व कर रहा था क्या देखो P हमेशा यही होगा आज फर्स्ट ट्रायंगल में बेस कौन शीट सांग क्या है अभी सेकंड ट्रायंगल के लिए क्या होगा देखो भी मत है बता किसी को और ये जो FT है ना एग्जैक्ट नीचे लिख दो देखो भी मत हाँ रिजन देगा तशा झाले सेकंड वन झालं हो बी किती म्हणलाय पळय सारखे ऐका फर्स्ट ट्रायंगल घेताना बेस कोण घेतले तो बेस कोणा घेतलो PM आणि माहिती आहे PM आम्हाला परपेंडिकुलर कोणा PM FT परपेंडिकुलर आता हाइट असते नो ऑल्टीट्यूड सदी पहले सेकंड में क्या करा सेकंड ट्रायंगल जब ले रहे हो तो उसका ये बेस होगा और हाइट क्या होगा जो पहले वाले का हाइट है वही सेकंड वाले का हाइट है मैं ये कह रहा हूं एक और थोड़ा क्या कहते हैं ये मत बताओ किसी को ऐसे ही चीटिंग कर करके मेरे को भी नहीं आता था तो मैं ऐसे सीख लिया पहले मागा स्टार्टिंग थर्ड वन किती आहे थर्ड वन किती करप खबर फर्स्ट वन मागा सेकंड वन डिवाइड करप फर्स्ट टर्म को सेकंड वन से डिवाइड करना है फर्स्ट टर्म किती आहे एरिया ऑफ ट्रायंगल F अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल
MHF इज इक्वल टू काय सांग ओके घेतलो हाफ इनटू PM इनटू FT सगळं किती येते हाफ इनटू MH इनटू FT क्या कटेगा इसका कटेगा हाफ और हाफ कट FT कट आंसर क्या था झालं एक साइड तरी मिळेल एक साइड तर मिळेल काय एक साइड मिळेल नको एक साइड ला प्रूफ करता ओके अब नेक्स्ट क्या करो अभी दूसरे साइड को हम लोग ले ट्रायंगल घेतलं सांग सेम ट्रायंगल घेतला फर्स्ट और ट्रायंगल घेतलं ट्रायंगल किती आहे फोर किती करते बरेच सांग फोर तिथून ट्रायंगल सेम PMF ही लूंगा PMF घेतलं पण तो इधर कैच किती आहे सांग एरिया भी निकालूंगा एरिया भी कट करो सेम लेकिन बेस चेंज आता बेस कौन आता सांग आता ये हा क्या है ये होगा बेस पता चल गया हाइट पीएफ का परपेंडिकुलर कौन है पीएफ के परपेंडिकुलर कौन है एमआई मुंबई झालं इक्वेशन किती बघितले आम्हाला किती बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PMF फोर्थ पण असतं ना आता फिफ्थ पण किती बरोबर कोणतं ट्रायंगल घेऊ या पाठी हो गेलो गॅली पाठी हो गेलो ट्रायंगल आता या पाठी किती सांगा ये वाला ट्रायंगल है इधर MFC इन ट्रायंगल क्या बोलते हैं MFC ट्रायंगल काढती बरोबर सांग बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर MFC बरोबर हाफ बरोबर हो पुन्हा काय करा आमका डायरेक्ट येतो FC बरे पण डायरेक्ट FC बरे बेस कोणची भी गरज नाही FC बरे आणि मुंबई इंडियन्स सगळं तो ये क्या होगा एरिया ऑफ ट्रायंगल MFC ये फाइटिंग हो रही नेक्स्ट क्या करो क्या करूंगा लगता है डिवाइड यार तुम बड़ा तो समझदार आता ये है फोर्थ वन दवाना डिवाइड करो और फोर्थ वन डिवाइडेड बाय फिफ्थ वन सो क्या म्हटले हाफ into PF into MI सगळं घेतलं हाफ into FC into MI कॅन्सल हाफ कॅन्सल किती आहे आन्सर PF is equal to FC PF equal to FC हा रिझन बरोबर आहे रिझन dividing 1 by 2 dividing 1 by reason बरोबर हंगे असतो का reason के असतो लेजो इथे reason के असतो dividing 1 डिवाइड केला आहे dividing 4 by 5 4 5 वाला डिवाइड reason डिवाइड आणि दोन स्टेप झाले दोन तीन पण आपण आता प्रदान करतला नाही काय एकच फॉट शिकेस ना दोन तीन फॉट शिकेस मैं को समझा मैं क्या यार शॉर्टकट कर रहा हूँ रीजन नहीं लिखेगा 0 तरी हार्ड सा सेकंड शिकत तो सॉल्व के सॉल्व ये शॉर्टकट हा बेस लाइन दूंगा हे बघ होय फर्स्ट ट्रायंगल गेलो बेस पण असतलो PM आणि हाईट PM चा परपेंडिकुलर कोण
पीएम की परपेंडिकुलर कौन है, स्ट्रेट लाइन कौन है, एफ टी या टी एफ बरोबर शकता। तो सेकंड ट्रायंगल खंयची घेतले हे याच्या वांगडा कनेक्टेड शॉर्ट ट्रायंगल और शॉर्ट ट्रायंगल हो घेतलो मागीर हो ट्रायंगल घेवप सेकंड इतून कितें और सेम ट्रायंगल घेवप स्पंज मोड। सो नेक्स्ट वन आगे बढ़ आगे बढ़ अभी अब मेरे को क्या प्रूफ करना है बताया मेरे को, देखो ये इसके बराबर बताना है एका ह्याच्या वांगडा इक्वल करपाक जाय करेक्ट। कसं करतो, ऊपर वाला ट्रायंगल तो सेम है, ऊपर वाले ट्रायंगल का एरिया तो सेम है क्योंकि दोनों ट्रायंगल ही सेम है, नीचे वाला क्या है डिफरेंट। जब ये दोनों बराबर निकल जाए ना या तो ये दोन्ही सपोज इक्वल झालो आम्ही प्रूफ केलो की ये दोनों इक्वल है झाल्यार ये एरिया किसके बराबर होगा, इसके बराबर होगा, तो इसका जो आंसर होगा ये इसके आंसर के बराबर होगा। ओके किती म्हणपाचे कितें पाहिजे माका एका याच्या वांगडा इक्वल करपाक जाय, मेरे को क्या दिखाना है, ये इसके बराबर है, ये जो है इसके बराबर है दिखाना है, तो ये और ये बराबर होने चाहिए, कितना आता है ये और ये बराबर होने चाहिए। ऊपर वाला एरिया तो सेम है क्योंकि ट्रायंगल ही सेम है, नीचे वाला ट्रायंगल अलग है, ऑब्जर्व करोगे तो ट्रायंगल डिफरेंट है। सो हमें क्या करना पड़ेगा, पहले इस ट्रायंगल को बराबर बताना पड़ेगा, इन दोनों के ट्रायंगल का एरिया बताना बराबर बताना पड़ेगा, बराबर है वो, मैंने वो 9 को सिखाया है। पैरेललोग्राम का एक प्रॉपर्टी है, ट्रायंगल ऑन अ सेम बेस lie between the same parallel are equal in area। हो दाखव पोया हे पोया सारखे पोया एरिया पॅरेललोग्राम काल गेले वर्षी शिकायला त्याच सारखे पोया पोय ये अच्छे से बना नहीं है लेकिन काम चला हुआ है। नीचे वाला पार्ट देखो, ये रीजन मैंने पोर्शन ड्रॉ किया है और पोर्शन ड्रॉ करता तुमको एक्सप्लेन करता एक्चुअली एक्सप्लेनेशन तुमको लागते एक्चुअली गरज ना बट मग बाहेर उडतले सांगतो माका हो ट्रायंगल जो आहे नो याच्या वांगडा इक्वल दाखवपाक जाय। मेरे को बताओ इन दोनों ट्रायंगल का कॉमन साइड बेस कौन सा है, एमएफ। ओके कोई पहले और की प्रॉपर्टी होती है, पहले और की प्रॉपर्टी होती है, सुनो if the triangle lie on the same base, if these two triangles this and this triangle lie on the same base which is MF and between the same parallel then their areas are equal। parallelogram chapter 9 standard हांगा आपले ओके एप्लीकेशन सो क्या बरेतलं सांग एरिया ऑफ ट्रायंगल दिस की बरेतलं एरिया ऑफ ट्रायंगल की बरेतलं सांग MHF is equal to area of triangle MFC। रिजन किती आहे, रिजन किती देऊ आपण सारखे रिजन सारखे एक्झॅक्ट बरोबर आहे। रिजन किती बरेतलं सांग पण ट्रायंगल बरे ट्रायंगल किती आहे MHF and triangle MFC lie on the same base। कोण सांग सेम बेस त्यांचं, सेम बेस कोण MF होय, सेम बेस कोण MF माहिती करू शकता सेम बेस किती आहे MF and between same parallel खबर आहे ना सेम पॅरलल कोण सांग MF is parallel to AC। पॅरलल वाला सेम मला किती त्यामध्ये मतलब डिफरन्स किती असता सेम एक मला एक पॅरलल म्हणतो ना पॅरलल लाइन केना इंटरसेक्ट करतात एकमेकांक कोई पुढे बी गेले तेमी केना इंटरसेक्ट जातले त्यांना लावचे ओके त्याला पॅरलल म्हणतात। सेम पॅरलल कोण सांग MF is parallel to AC झालं प्रूफ। मग हे प्रूफ करपा जायशिलो और ट्रायंगल जेना बराबर झाले नो तो ये इसके बराबर हो गया। अबे क्या बोलूंगा एक तीसरे में क्या बोलूंगा बताओ, एक में क्या करूंगा थर्ड वन आणि या 6 to 1 जे करतलो इक्वल टू करतलो डायरेक्ट। थर्ड वन क्या है एरिया ऑफ ट्रायंगल
PMF अपॉन एरिया ऑफ ट्राइंगल MHF इज इक्वल टू इक्वेट करा इक्वल टू एरिया ऑफ ट्राइंगल एरिया ऑफ ट्राइंगल MF एक दूसरा इक्वल कह रहा है बस इक्वल था ये दोनों तो पहले से बराबर थे इनको दोनों को मेरे को प्रूफ करना पड़ा मैंने प्रूफ कर भी दिया ये इसके बराबर है तो इसका आंसर भी इसके बराबर होगा ना अभी अब रीजन बराबर है रीजन मिस्टेक बराबर जाएगा तो रीजन बोल रहा है रीजन क्या है फ्रॉम ये स्टेप कैसे मिला मेरे को फ्रॉम 3 6 एंड 7 तीन रीजन की वजह से ये बराबर निकल गया लास्ट केस कर सांग 9 मध्ये असलो याचा आन्सर किती आहे याचा आन्सर किती आहे याचा आन्सर वो चेक कर लीजिए PM अपॉन MH इज इक्वल टू याचा आन्सर किती आहे PF अपॉन FC hence चलो 6 स्टेप तो इजी था 7 स्टेप वो ट्रायंगल हमें प्रूव करना एंगल पे मैंने बोला था पता है ये रूल मेरे 10th में लगेगा मेरे को भी पता नहीं था जब मैं 10th में 9th में कौन पढ़ा था 9th में पढ़ाया नहीं सर हमारा सर ये लंदन गया था 2 महीने के लिए हमारे बच्चे तो कोई तो सर आया था फेडरल सर मैथ पढ़ाता था तो नहीं रे क्या कळता राजेशाचा बॅकडोर डोळे चांबडे असतात याची आता त्याला कसं मानत नव्हतं पिवान गेला कळत आहे ना हा 9 स्टेप्स बघितले फ्रॉम as a reason बोला फ्रॉम 3 6 आणि 8 and 8 किती आहे या दोन्ही इक्वल ना फ्रॉम 3 6 and 8 त्याला इक्वेट झाले फ्रॉम 3 6 and 8 इसको कोई रॉन्ग नहीं कर सकता इस प्रूफ को मैं हर बार लिखता हूँ मेरे को हर बार मुझे मार्क्स मिलते हैं मैं खुद प्रूफ करता हूँ बताया 9 को भी करते हैं कळ गए तुला कॅल्क्युलसचा तो कॉन्सेप्ट वगैरह है प्रॉपर्टी दिली है थ्योरम नंबर 5 में प्रॉपर्टी दिली है जब भी कोई ट्रायंगल का बेस सेम हो और वो दो पैरेलल लाइन के बीच में हो तो दोनों ट्रायंगल क्या होते हैं बराबर हिंदी में बोला मैं if two triangles lie on a same base and they are between the same parallel then that triangles are equal in area that's why ये म्हणतो और ट्रायंगल एजोड़ा इक्वल ये इसके बराबर हो गया तब ये पूरा इसके बराबर है इसका जो आंसर होगा ये इसका आंसर होगा कोण आला त्याबद्दल परत राहूया आणि पण शिकेता आणि पण शिकेता मॅट्रिक्स यातून घेतलं ना कशें जाय घेतलो OLPS सारखे शिका तो क्वेश्चन चेंज करता हाउ गेट करता
असतलो टू साठी असतलो सांग टू किती AD upon DB is equal to AE upon कोईचे भी गरज एक्चुअली कुछ वाचया भी गरज ना ओनली प्रूफ टेक्निक और ये डायग्राम टेक्निक चालू होते ये वाचया भी गरज ना एक्चुअली ये डायग्राम में दिया ही होता है ये तो देखो ये लाइन क्या होगा परपेंडिकुलर होगा हमेशा तो हाइट है हमेशा ये हमेशा हाइट लेना है इसको और ये डिपेंड करता है 20 सपोज हम क्या आएगा बताओ इसका प्रूफ क्या होगा ए डी अपॉन डी बी ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू ए ई अपॉन ई सी अपॉन ई सी करा प्रूफ और सॉल्व कर बहुत है मैं कंप्लीट करता हूँ लास्ट चैप्टर रेडी सो फर्स्ट क्या करते हैं फर्स्ट स्टेप किती आहे फर्स्ट स्टेप किती करो छोटा ट्रायंगल कौन है इसके अंदर मैं मांगो यार ते मागे करूया बरेच मागे काम करा बोलो भरपूर टाइम ओके ओळख द्या पहिले ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल किती घेतले सांग ए डी आणि ई क्या बरेत ना इन पहिले बरोबर आहे इन ट्रायंगल ए डी ई फर्स्ट काय असतं सांग या ट्रायंगलचा एरिया काढ एरिया ऑफ ट्रायंगल एरिया AR मिळाला किती एरिया ऑफ ट्रायंगल ADE इज इक्वल टू हाफ इनटू बेस कोण कोणाला भीतर बोलायची गरज ना एका बघा प्रूफ करतात AD बरे आणि AD चा हाईट कोण असतो AD चा हाईट GF अरे नहीं रे EG या GE भी बोल सकते हो ठीक है EG AD चा परपेंडिकुलर कौन क्योंकि देखो इसको 90 डिग्री पे काट रहा है वो उसका परपेंडिकुलर उसका हाइट होगा फिर बोलता EG बोलते तो GE बोल सकते हैं स्टार्ट प्रॉब्लम हो गया रीजन कितने एरिया ऑफ ट्रायंगल कौन AD सेकंड क्या बरं इन ट्रायंगल अजून ट्रायंगल घेतले D याच्यामध्ये जॉइंट असू दे जॉइंट D B E D B E D B E क्या असता फॉर्मूला किती सेम क्या असता फॉर्मूला एरिया ऑफ ट्रायंगल DBE इज इक्वल टू हाफ इनटू बेस कौन परत ना कर DB आणि हाइट दाखवना का द्यायला त्या कळले तुम्ही चिटिंग केली मग इथे EB आणि इथे रिझल्ट किती आहे सेम एरिया ऑफ ट्रायंगल DBE थर्ड शब्द असतो एक को दूसरे से डिवाइड फर्स्ट का सेकंड वाला डिवाइड करो सो क्या है एरिया ऑफ ट्रायंगल ADE divided by area of triangle DBE is equal to आता ओइलर स्टेटमेंट पहिले बरे होईल हाफ इनटू AD इनटू EG सगळं घेतले हाफ इनटू DB इनटू EG करेक्ट हाफ EG कॅन्सल सो असं घेतलं AD upon DB रिझल्ट काय देऊ रिझल्ट काय बरं डिवाइडिंग 1 by dividing 1 by 2 थर्ड क्या असणार आहे आता फोर्थ इन ट्रायंगल
सेम ट्रायंगल घेवप फर्स्ट ट्रायंगल घेतले पळय तेच ट्रायंगल घेवप कितें ट्रायंगल कितें ADE आता बरें रिझन कर आता स्टार्ट सेम बरयतलो एरिया ऑफ ट्रायंगल ADE बरयतलो बट आता बेस कितें सांग आता जो चेंज सेम बेस घेवं जायना बेस कितें सांग आता AE कितें सेम बेस AE बेस घेतला ते हाईट आसतली हिची हाईट कितें हाईट कोण हिची DF कितें DF रिझन कितें दिसलो एरिया ऑफ ट्रायंगल कितें ADE फिफ्थ स्टेप फिफ्थ कितें करप हो ट्रायंगल घेवप ट्रायंगल इंचो ECD सारखे पळय हा ECD आता कळले प्रूफ मागीर बरोबर जाता तुमकां टायम दिसना ते जाय घेना ECD घेतलो पयलीं कितें घेतलें सांग फर्स्ट घेतलो तेन्ना फर्स्ट हो ट्रायंगल घेता सदां याद फर्स्ट हो ट्रायंगल घेतात मागीर हो ट्रायंगल बद्दल हो ट्रायंगल बट तेणें फोर ट्रायंगल आसतलो हो फोर्थ ट्रायंगल सो EC आणि इन ट्रायंगल ECD एरिया कसं सांग एरिया किती असतलो बेगीन सांगा चला तुम्ही सांगा हाफ इंटू सोनम सांग हो काय असतलो हा हो कोण असतलो हा EC त्याला नाही पोपा जाय त्याला सांगता ना दुपार बरे ना इंटू हाईट सांग हाईट असतली पोपाची गरज बी ना आता झाले रिझन कितें एरिया ऑफ ट्रायंगल ECD 4 6 कितें करप 6 कितें करप 4 5 वाला डिवाइड करप सो फोर्थ वन कितें एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ECD इज इक्वल टू हाफ इंटू AE इंटू DF सगळं कितें येतले हाफ इंटू EC इंटू DF आणि हाफ कॅन्सल सो कितें येता AE अपॉन EC AE अपॉन 7 स्टेप कितें आसतलो सांग 7 स्टेप अशें बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल सगळे ट्रायंगल पयले सेमच आसा तुमी जाण सगळे ट्रायंगल डिफरंट आहा न्हू सो एरिया ऑफ ट्रायंगल DBE is equal to area of triangle ECD reason कितें triangle DBE and triangle ECD triangle DBE and triangle ECD lie on the same base which is किती बेस निर्माण एक साइड सेंटी सेम आ दोघांची ऑब्जर्व करा पण हो ट्रायंगल आणि हो ट्रायंगल DE lie on the same base which is DE and between the same parallel सांग parallel इथे सांगा DE is parallel to this झालं I guess असं सांग पुढे किती आहे के स्टेप किती आहे थर्ड ला 6 वाला इक्वल दाखव थर्ड ला 6 वाला इक्वल दाखव थर्ड वन किती आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBE is equal to area of triangle ADE upon area of triangle
ECB. Area of triangle ECB. Reason किती आहे जो? Reason किती आहे? From 3, 6 and from 3, 6 and 8. कौन सा 8 है? 7. जब ये तीनों बातें सेटिस्फाई करती है तभी ये दोनों बराबर होते हैं. 9 स्टेप. इसका आंसर कितना है? AD upon DB. No? Is equal to? इसका आंसर कितना है? वही. AD upon आंसर. इसका रीजन क्या लिखोगे? 3, 6 आणि 8. 3, 6 आणि बरं. कळ? समज गया अभी? कळ बरं? ये ट्रायंगल लो, हाफ इंटू बेस लिखो, जो बेस है इसको पकड़ कर दे. असे लगे जाय बरं. एक साइड ने लगे जाय बरं. बरं कंस्ट्रक्ट करो साइड. साइड क्या बरं? कंस्ट्रक्शन. कंस्ट्रक्शन क्या करते हैं आता हूं. आज मग कौन सा लाइन है? सी से एक लाइन चाहिए जो डीबी को कट करे. डॉटेड बोलते हैं. डॉटेड बना के लाइन ड्रॉ करना है. अल्फाबेट इसमें दी बट अल्फाबेट मैच कर जाएगा. सी ई कंस्ट्रक्ट. अच्छा बरं कंस्ट्रक्ट सी ई. कंस्ट्रक्ट सी ई perpendicular to D. वेल अब बदल नहीं सकते. सेम अपना खुद का अल्फाबेट बना और सॉल्व करो. बस सेम सॉल्विंग सेम. पण 190 राव के असतं. दिलेला असे ना तुम्ही ड्रॉ करा आपण अल्फाबेट करा. और साइड साइड बरोबर आहे कंस्ट्रक्शन. D की ऐसा D ड्रॉ करना है. D कंस्ट्रक्ट करना है. D की परपेंडिकुलर टू D. क्लियर? ऐसे थेरम 2 करूया. ए करेक्ट थेरम 2 आणि थेरम 2 किती आहे? कन्वर्स ऑफ Pythagoras. Converse of Pythagoras theorem. Question: a triangle ABC AC square is equal to AB square plus BC square and triangle LMN is constructed such that LM is equal to AB and MN is equal to BC and angle M equal to 90 degree. Prove that triangle ABC is right angled
घरात बरयले प्रूफ होया कशें करप कन्वर्स म्हणल्यार कितें कन्वर्साचें मिनींग कितें आसता पळय आमकां सगळ्यांक खबर आहा सपोज पायथागोरस थेरम ओनली एप्लिकेबल फॉर विच ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल सपोज पायथागोरस सपोज ह्या ट्रायंगला भितर पायथागोरस लागता सपोज ह्या ट्रायंगला भितर पायथागोरस लागता सेम फॉर्म्युला डिराइव जाता म्हणल्यार एंगल बी कितें आसतलो 90 ते म्हाका प्रूफ करूं कन्वर्स म्हळ्यार उलटा 90 डिग्री असल्यार आमी पायथागोरस थेरम म्हणटात पायथागोरस थेरम है इसका मतलब क्या ये क्या होगा ये जो ट्रायंगल होगा उसका एक एंगल क्या होगा 90 डिग्री उल्टा बोलना है हमें बोला हुआ है एक पायथागोरस थेरम दी याद भी हुआ है करते हैं क्वेश्चन काय नाही इजी आहे सगळा इजी क्वेश्चन काय दिला इन ट्रायंगल ABC AC square is equal to AC square equal to AB square plus BC square आणि काय दिला LMN in triangle construct LMN is constructed such that LM is equal to AB मला किती LM कोण LM सिंगल LM is equal to AB आणि काय सांगितला MN is equal to MN is equal to BC डबल लाइन मला किती हे दोन्ही सेम आणि सिंगल लाइन मला दोन्ही ओके आणि काय दिला such that angle M is 90 degree angle M किती दिला 90 degree किती प्रूफ करपा लागला prove that triangle ABC is right angled at B बळ्या मला प्रूफ केला गरज आहे एंगल B 90 डिग्री म्हणून प्रूफ करपा जाय ट्रायंगल ABC is right angled at B राइट एंगल कोय at B मला एंगल B किती असतलो 90 मला ते प्रूफ करतले लास्ट सो सॉल्व करूया आम्ही फर्स्ट बॉक्स आणि गिवन किती आहे गिवन क्वेश्चन मध्ये किती गिवन आहे ते बरोबर क्या दिला AC किती आहे बरोबर आप केल्या बरोबर इन ट्रायंगल बरोबर आहे इन ट्रायंगल ABC and triangle LM आता AC स्क्वेअर किती आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर क्वेश्चन अंदर गिवन ना सो क्या बरेतले गिवन सेकंड किती करा खबर आहे AC स्क्वेअर एज इट इज बरे AC स्क्वेअर एज इट इज बरे AB जागे काय बरेतलो AB जागे बरेतलो आणि BC जागे काय बरेतलो कळ सो AB जागे काय बरेतलो LM स्क्वेअर आणि BC जागे काय बरेतलो कळ किती आहे ते दोन्ही इक्वल नो आणि हवा आहे नॉट इक्वल म्हणून सांगला सो किती बरेतलो गिवन बरो आणि ब्रॅकेट मध्ये हे बरो फुल कॉपी करा किती आहे LM is equal to AB and MN is equal to BC क्लियर आता कळलं तू बोल आता थोडं ते करा बघा LM स्क्वेअर पण हे बोल LM स्क्वेअर आणि किती आहे MN स्क्वेअर इज इक्वल टू व्हाट LN देखो LM स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर इज इक्वल टू किती असतलो LN स्क्वेअर तो थोडं ते बरेत ना याचा किती बरेत LN स्क्वेअर आणि सेम एज इट इज कॉपी करो ये कैसे बदल देता है बाय पाइथागोरस क्या है आपको यहाँ ये किसका आंसर है AC का आंसर है और वो भी कितना है ये किसका आंसर है LN स्क्वायर का आंसर है ये दोनों का आंसर तो देखो इन दोनों का आंसर क्या आ रहा है सेम इन दोनों का आंसर इसका भी आंसर यही आ रहा है और इसका भी आंसर यही आ रहा है मतलब ये दोनों क्या है इक्वल तो पोस्टर में क्या बोलूंगा कि बोल देता हूँ AC square equal to LN square from 2 and 3 right from 2 and आता स्क्वायर काटा स्क्वायर ना काटा देखो मैं स्क्वायर इधर दूंगा तो क्या होगा रूट और स्क्वायर स्क्वायर कैंसिल हो जाएगा तो हमें क्या मिलेगा ये मल्टीप्लाई AC square AC is equal to LM मल्टीप्लाई from so आता आपको मैंने दोस्तों क्वेश्चन नंबर ये करता हूं ओ एच वाला इक्वल सो हे झाले 6 स्टेप या बरोबर मला कॉपी करो हे दिला पॉइंट एज इट इज कॉपी करो बट किती आहे फर्स्ट AB आहे कोई ट्रायंगल ABC बरेला जाऊंगा
सो हांगा AB पयलीं बरोवपाक जाय ABच्या सगळें पयलीं येवपाक जाय म्हळ्यार पळय कितें बरयता हांव AB इज इक्वल टू ln गिवन करेक्ट आनी कितें दिला BC इज इक्वल टू आता म्हाका सांग कसो कॉन्ग्रुएन्सी लागता तिनी साइड आमकां गिवन आमी पळय तिनी साइड आमी हे केले प्रूफ केले AC कोणा वांगडा इक्वल ln वांगडा इक्वल AB कोणा वांगडा इक्वल L M वांगडा इक्वल आनी कितें BC कोणा वांगडा इक्वल MN वांगडा इक्वल सो हांव कितें बरयतलो थर्ड एट हितून कितें बरयतलो ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट कॉन्ग्रुएंट म्हळ्यार कितें सेम कॉन्ग्रुएंट म्हळ्यार सेम सिमिलर बी न्हू ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल LMN ट्रायंगल LMN बाय which rule साइड आम्ही प्रूफ केला साइड प्रूफ केला न्हू और कॉन्ग्रुएंट बाय which proof रो साइड कॉन्ग्रुएंसी साइड कॉन्ग्रुएंसी सो सिम्प्लिसिटी कितें घेया आमी सिम्प्लिसिटी घेतलो एंगल B इज इक्वल टू एंगल M हो माझो CP corresponding parts of congruent triangle आमकां खबर आहा न्हू एंगल M कितें 90 डिग्री म्हण खबर ना गिवन ना क्वेश्चना भितर सपोज हो 90 डिग्री जाल्यार हो कितें आसतलो सो 11 कितें जाता from 9 and कळ्ळें लास्टाक बरो therefore पळय हांवें 90 डिग्री प्रूफ केलें न्हू जाल्यार हांव जातालो ट्रायंगल ABC is right angled at so triangle बरो therefore triangle ABC is right angled at that किसी का सिम था ना किसी का चोर करना जिस समय पे मैंने वो सिम लिया वो सिम खराब था तेरा नंबर 3 आणि तेरा नंबर 3 या म्हणते आम्ही पायथे रस्त्याला
चलो स्टार्ट करूया. आता आमकां प्रूफ करपाक जाय हो ट्रायंगल जो आहा तो पायथागोरस थेरम कितें और रायट एंगल ट्रायंगल म्हाका प्रूफ करपाक जाय. तो कितें AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. म्हळ्यार हो व्हडलो ट्रायंगल जो दिसता पळय तेका कितें प्रूफ करूंक जाय हो रायट एंगल ट्रायंगल म्हळ्यार हाय पळय पायथागोरस थेरम म्हणजे लागपा जाय. लास्ट टायमार म्हाका पायथागोरस थेरम येवपा जाय तो. काय ना इझी आहा पळय कशें करप तें पळय. आता धाकटो ट्रायंगल कोण येतो भितर दोन ट्रायंगल आहा भितर. धाकटो ट्रायंगल कोण AB तो साइड ड्रॉ कर. धाकटो ट्रायंगल कितें A B आणि D. आता व्हडलो ट्रायंगल कोण व्हडलो ट्रायंगल हे लाईन आता निग्लेक्ट करा. हो लाईन आसतो निग्लेक्ट करा. व्हडलो ट्रायंगल कोण ABC. A B आणि C. आणि तुम्ही सांगले पळय एंगल B इज व्हॉट सांगला एंगल B इज 90 डिग्री. कोण 90 डिग्री हो 90 डिग्री. काय माहिती किती दिला AD BD is perpendicular to AC. BD is perpendicular to AC. So angle किती असतलो हो किती असतलो 90. दोन्ही किती असतले 90. So किती असतलो सांग 90 और 90. ओके क्लियर. दिस इज आणि प्रूफ करपा जाय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता फर्स्ट हे घेवप हो साइड धाकटो ट्रायंगल घेवप आणि व्हडलो ट्रायंगल घेवप फर्स्ट रूल. सो कितें बरयत नाव सॉल्व करया. पयली बरोवप इन ट्रायंगल धाकटो ट्रायंगल कोण हां तुका जाय तशें घेना ABD ABD आणि व्हडलो ट्रायंगल कोण ABC. फर्स्ट वन म्हाका सांग दोन्ही भितर कितलो एंगल कॉमन आहा एंगल कॉमन दोन्ही भितर कितलो एंगल कॉमन आहा A B ना कित्याक B ना म्हाका सांग B कट जाता पळय एंगल A कॉमन न्हू दोन्ही हितून सो कॉमन मार्क केलें एंगल A कितें कॉमन. सो कितें बरयत नाव एंगल A इज इक्वल टू एंगल A. रिजन कितें कॉमन एंगल कॉमन साइड न्हू कॉमन एंगल. सेकंड वन हितून कोण 90 डिग्री फर्स्ट ट्रायंगला भितर कोण 90 डिग्री एंगल D. सो एंगल D कम्प्रेस करपाक जाय. एंगल BDA हे अशें बरोवंक शकता ADB एंगल ADB इज इक्वल टू एंगल ABC. कित्याक दोन्ही कितें एंगल ABC बिकॉज व्हाय each are 90 डिग्री और राइट एंगल कळ each are 90. हे दोन्ही झाले. आता थर्ड कितें बरोवप खबर आहा थर्ड कितें बरोवप ट्रायंगल और ट्रायंगल कॉपी करप सेम एज इट इज एम कॉपी करप. कितें बरयतलो ट्रायंगल ABD इज सिमिलर. सिमिलर केन्ना साइन यूज करता आमी जेन्ना आमी दोनूच कितें प्रूफ करतात तेन्ना आमी सिमिलर साइन यूज करतात. सिमिलर मतलब क्या सेम नहीं है लेकिन उसकी जैसा है. मतलब कितें आता रेप्लिका करता पळय कभी भी कोई बिल्डिंग बनाने वाले होते हैं तो कितें करता तो मिनिएचर मॉडल करता मॉडल. आता मिनिएचर मॉडल कोणा रिसेंबल करता एक्चुअल बिल्डिंग का रिसेंबल करता. दोनों क्या होते हैं सिमिलर होते हैं लेकिन सेम होते हैं नहीं. सिमिलर म्हणाले तुम्ही नहीं. सो ट्रायंगल अशा शकता सीधा दोनों क्या है दोनों का सब कुछ सेम है लेकिन क्या सिमिलर है. मतलब क्या मिनिएचर है इसका ये मिनिएचर है. मिनिएचर को समझते छोटा चीज ठीक है. लेंथ सब कुछ सेम नहीं है उनकी लेकिन ये सिमिलर है दोनों. चलो यहाँ देखो तो ट्रायंगल ABD इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABD इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. बाय विच रूल बाय AA साइड काढला ना आम्ही एंगल काढला दोन्ही एंगल दोनों क्या निकाले हम लोगों ने एंगल ये भी क्या निकाला हुआ है एंगल. तो एंगल सिमिलैरिटी क्राइटेरिया एंगल सिमिलैरिटी क्राइटेरिया. सो फोर्थ वन कितें करप खबर आहा हां कोणा ट्रिग्नोमेट्री कळटा कोणा मारताला जावा कोणा एक्सरसाइज साइड कोण
इथं भितर ऍडजसंट कोण हा एडी इथं ऍडजसंट ऑपोजिट कोण हो कोणा पळय तो ऑपोजिट असता आणि हायपोटेन्यूस करेक्ट इथं भितर ऍडजसंट कोण एसी कोण होईल तो एबी एबी म्हणजे ऍडजसंट दोन्ही अँगल जेथून मार्क असतात त्या साइडचे दोन्ही अँगल मार्क असतात त्या किती आहे ऍडजसंट ओके 90 डिग्रीचा ऑपोजिट कोण असता हायपोटेन्यूस आणि हा अँगल जो आहे तो कोणा पळयता तो ऑपोजिट काय आता फिफ्थ स्टेप मध्ये बरेच ते पळया याद दवरा पळय हायपोटेन्यूस 1 upon hypotenuse 2 हे बरेच दवरा साइडीन ओके hypotenuse 1 upon hypotenuse 2 is equal to adjacent 1 upon adjacent 2 okay hypotenuse of first triangle upon hypotenuse of second triangle is equal to adjacent of first triangle divided by adjacent of second triangle so बघूया so hypotenuse of first triangle कोण of first triangle AB and hypotenuse of second triangle AC correct is equal to adjacent of first triangle then AD and adjacent of second triangle AD but हे दाखवत ना स्कॉलर ये रेशियो में कॉरेस्पॉन्डिंग है दाखवत ना स्कॉलर कष्ट तो क्या बरो कॉरेस्पॉन्डिंग अश बरोबर आहे कॉरेस्पॉन्डिंग रिझन किती कॉरेस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल आज करा क्रॉस मल्टीप्लाय करा आता फिफ्थ स्टेप काय करा क्रॉस मल्टीप्लाय AB into AB किती आहे क्रॉस मल्टीप्लाय काय घेतो AB into AB घेतलं AB स्क्वेअर इज इक्वल टू आता यात सांग AD into AC आणि घेतले AD into AC रिझन किती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन सो कोण इथे बघा करा इझी आ फर्स्ट स्टेप झालं कंप्लीट हे बघा आता फर्स्ट किती केले और धाकटो ट्रायंगल गेलेलो आता किती करा और ट्रायंगल घेतलो सेकंड किती करता ऑल ट्रायंगल पळय आणि इथून भितर कोण ऑर्डर ट्रायंगल हे दोन्ही ट्रायंगला भितर कोणतो ऑर्डर ट्रायंगल सांग ओ की ओ वन नो तो काय बरेतलो ट्रायंगलचे नाव किती सी डी बी आणि ऑल 90 असतलो नो त्यानो परपेंडिक्युलर आता सेम ट्रायंगल आपण सेकंड ट्रायंगल सेम घेऊ ऑर्डर ट्रायंगल को सगळा ऑर्डर ट्रायंगल कोण इथे ए बी आणि करेक्ट आज सांग कोणता अँगल कॉमन सी नो अँगल सी कॉमन आता अँगल सी कॉमन हो किती 90 हो किती असतो हो किती 90 आपण पहिले एक्सप्लेन केले आज पहिलाच मार्क करूया आम्ही मार्क करूया किती मार्क करते ऍडजस्टंट कोण सांगितलं इतर ऍडजस्टंट कोण हा डीसी श्योर कित्याक जे लाईनचे दोन्ही अँगल मार्क असतात त्याला किती म्हणता आम्ही ऍडजस्टंट साइड हो अँगल कोणा पळयता करुणेश कोणा पळयता बीडी तो ऑपोजिट आणि 90 डिग्री कोणा पळयता किती हायपोटेन्यूस ज्या साइडा पळयता हायपोटेन्यूस आणि हांगा ऍडजस्टंट कोण बीसी ऍडजस्टंट ऑपोजिट AB hypotenuse clear
आता इतले प्रूफ करप इतले प्रूफ करप ना आता कितें बरं खबर आहा पळय डायरेक्ट पळया सांग 6 1 कितें बरयतले फर्स्ट ट्रायंगल कितें ट्रायंगल कितें अशी बरप सिमिलरली बरप ट्रायंगल BDC कितें BDC is similar to triangle ABC and side reason क्या बरयतले AA angle similarity डायरेक्ट क्रायटेरिया बरोबर आता सेवन स्टेप किती असतो खबर आहे नो किती असतो हा रूल हायपोटेन्यूस 1 upon हायपोटेन्यूस 2 is equal to adjacent 1 upon adjacent 2 हायपोटेन्यूस 1 कोण फर्स्ट ट्रायंगल भितर BC करेक्ट होय BC आणि हायपोटेन्यूस 2 AC upon याचा AC अपॉन सेकंड इज असा adjacent 1 upon adjacent 2 adjacent 1 किती आहे BC upon BC upon BC reason किती दिलं reason same corresponding sides are proportional नेक्स्ट स्टेप असतं सांग क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लाय करा एकाचे वांगडा घेतले BC स्क्वेअर कळलो BC into BC किती आहे BC स्क्वेअर आता घेतले हांगा BC into AC हे मल्टिप्लाय केले घेतले BC into AC रिझन किती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आती करो खबर आहे एडिंग 5 and 8 adding 5 and 8 आता इक्वल टू या साइड कोण आपण त्याला एक कडे ऐड करब इक्वल टू जे अपोजिट साइड आपण त्याला सेपरेटली ऐड करब सो घेतलो AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर कळले AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू किती AD into AC AD into AC plus DC into clear इथं काय या साइड आपण त्याला सेपरेटली ऐड केलो आणि जे या साइड आपण त्याला सेपरेटली ऐड ओके आता किती कॉमन आहे मग सांग दोन्हीतून AC कॉमन आहे नो as it is AC कॉमन करेक्ट दोनों के अंदर है कॉमन बाहर गेलो तो उतर गेलो वेगळा किती उतर सांग AD plus DC आता बघ AD plus DC किती आहे AC नो AD plus DC इज व्हॉट तर DD कॅन्सल करायची त्याला D आणि D कॅन्सल झाले जे सेम अल्फाबेट ते कॅन्सल होतात आणि कोण उरता A आणि C तो असे दिसतं so AB square plus BC square equal to AC into हो गया लो AC so AC into AC कितने प्रूफ क्या है AB square plus BC square equal to क्लियर अच्छा बघा कळलं ना फर्स्ट करतो ना फर्स्ट टाइप असतं वेगळे फर्स्ट टाइप असतले डाकटे ट्रायंगल घेऊ डाकटे ट्रायंगल कोण किती PQS PQS अराउंड 90 नो ऑब्वियस आता आणि आधी करतला ऑल ट्रायंगल सगळे ऑल ट्रायंगल कोण PQR PQR मग सांग म्हणजे साइड कॉमन येतो तिथे कॉमन किती आहे P नो अँगल P कॉमन दोन्ही तिथे कॉमन आणि किती अँगल ओ किती अँगल किती आहे Q किती 90 दिला सो हे बी झाले आता एडजस्टमेंट अपोजिट मार्क करूया पहिल्यात करूया एडजस्टमेंट कोण येतो
ऑर एडजसेंट ओके असतलो हायपोटेनस ऑपोजिट कोण असता सॉरी 90 डिग्रीचा ऑपोजिट कोण असता हायपोटेनस आणि हो कोणा पळयता वाय कोणा पळयता ऑपोजिट आता हे किती हो कोण हो कोणा पळयता हायपोटेनस हे किती आणि उरलेलो कोण असतलो ऑपोजिट ओळख बरोबर सो द फर्स्ट क्या बरयता रिजन किती बरयता फर्स्ट क्या बरो इन ट्रायंगल धाकटो ट्रायंगल कोण इन ट्रायंगल PQS and triangle PQR correct triangle PQR first क्या बरो angle किती कॉमन ना angle P is equal to angle P common और सेकंड इज बरो 90 डिग्री दोन्ही 90 डिग्री आहे कोण 90 डिग्री असा P angle PSQ पर PSQ 90 मला तो मध्ये सुद्धा angle PSQ is equal to angle PQR किती आहे दोन्ही किती आहे E4 90 डिग्री आणि वेगळ्या किती बरेतले राइट एंगल चल तुझे बरोबर सांग ऑफ ट्रायंगल जो बरेला पण एज इट इज सांगू बरो क्या बरेतलो ऑफ ट्रायंगल किती आहे triangle PQS is similar to triangle PQR रिजन काय दिया रिजन काय दिलं ती फाइंड केला आहे तुम्ही साइड फाइंड केला की एंगल फाइंड केला तुम्ही एंगल सो एंगल दोन पार्टी एंगल फाइंड केला सो एंगल सिमिलॅरिटी क्रायटेरिया पोस्ट किती असतले फॉर्म्युला याद आहे फॉर्म्युला किती आहे hypotenuse 1 upon hypotenuse 2 is equal to adjacent 1 upon adjacent 2 correct hypotenuse 1 first triangle hypotenuse किती आहे PQ upon आणि हे hypotenuse 2 किती आहे hypotenuse of second triangle PR adjacent of first triangle PS PS कोण एडिशन ऑफ फर्स्ट ट्रायंगल किती आहे PS ए म्हणजे एडिशन PS आणि सगळं घेतलं PQ नेक्स्ट एक क्रॉस अति झालं ऑगी बरेच सांगा रिजन के बरेतलो कॉरेस्पॉन्डिंग एंगल्स है corresponding sides are proportional sides find करताना तो एंगल corresponding sides are proportional फिफ्थ स्टेप इथे बरेच सांग क्रॉस मल्टिप्लाय करा सगळे घेतले PQ पर PQ into PQ घेतलं PQ स्क्वेअर आणि नाना घेतले PS into PR करेक्ट रिझन किती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन पुढे करूया आता पुढे गेलो छोटले आती घेतलं और ट्रायंगल ट्रायंगल किती आहे ट्रायंगल किती आहे QST R QSR ट्रायंगल किती आहे 90 ओके आता ऑफ सेम ट्रायंगल एज इट इज कॉपी करो और ट्रायंगल कौन PQR आतील एंगल कॉमन R कॉमन नो आता R कॉमन सो आता एडिशन कोण येते तिथं SR एडिशन ऑपोजिट आपण बोलतो ऑपोजिट यस आणि 90 कोण बोलतो हायपोटेन्यूज आता इथं भितर और 90 नो अब चांगला Q is 90 डिग्री मागीर हो किती एडजसेंट ओके असतलो हायपोटेन्यूज आणि हो कोण बोलतो ऑपोजिट आता 6 स्टेटमेंट किती आहे आणि सिमिलर बनवून होता पहिले नंबर 6 स्टेप किती आहे सिमिलरली बरोबर सिमिलरली ट्रायंगल किती आहे ट्रायंगल QSR is similar to triangle PQR रिझन किती आहे
एंगल सिमिलॅरिटी रायटिंग. आता 7 स्टेप असतलो हायपोटेन्यूस 1 अपॉन हायपोटेन्यूस 1 किती आहे फर्स्ट अँगलला भितर फर्स्ट अँगल पण हायपोटेन्यूस 1 P1 सगळं घेतलं शुअर हां P1 करेक्ट. आणि ऍडजसंट 1 SR अपॉन किती Q1. रिझन किती आहे corresponding sides are proportional. Correct? क्रॉस मल्टिप्लाय करा एका घेतले QR into QR स्क्वेअर आणि उरले किती आहे SR into PR. SR into PR. रिझन किती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. चालू ना आता किती करपाचे आधी करतो ऍडिंग आणि 5 आणि 8 5 आणि 8 आधी करा ऍड करा 5 आणि 8 आधी करा ऍड 5 किती आहे PQ घेतलं PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे PS into PR करेक्ट प्लस अंगा घेतलं SR into PR किती कॉमन आहे PR कॉमन शुअर दोन्ही कॉमन आहे PR कॉमन आहे सो क्या बघितलं PR कॉमन घेतलं सो भेटला किती उरले PS उरलं प्लस 1 प्लस आणि SR उरलं सो सेम अल्फाबेट कॅन्सल सो PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इक्वल टू PR into एक दोन ऍडजस्ट घेतले दोन ऍडजस्ट घेतलं बाजू साइडला PR करेक्ट दोन क्रॉस केल्यार मल्टिप्लाय केल्यार theorem number 4 but theorem number 4 तुमका प्रूफ करपाना पर्टिक्युलर एक्सप्रेशन खबर पाहिजे तुमका ओके दोन ट्रायंगल आले लेट्स सपोज और ट्रायंगल आहे ट्रायंगलचे नाव अनुसार A B आणि C अनेक ट्रायंगल ओके P Q R दो ट्रायंगल AB साइड जो तो कोणा वांगडा इक्वल खबर आहे PQ वांगडा इक्वल आणि AC साइड जो तो PR वांगडा इक्वल आणि एक परपेंडिक्युलर लाइन ड्रॉ करता ओके आणि ह्या लाईनी आम्ही काय म्हणतो A D आणि P S आणि AD असतलो पय कोणा वांगडा इक्वल असतलो PS वांगडा सो हांव अशें म्हणू शकता पय रेशियो ऑफ द एरिया हेजो रेशियो काडटा हेजो एरिया किती एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू और साइड इक्वल और साइड कोण AB upon BQ the whole square is equal to AC upon PR the whole square or AD upon PS the whole square. ह्या दोन्ही एरियाचो रेशियो त्यांच्या साइडच्या स्क्वेअरा वांगडा इक्वल असता किती म्हणले दोन्ही ट्रायंगलाचा एरियाचा रेशियो दोन्ही ट्रायंगलाच्या साइडाच्या स्क्वेअराच्या इक्वल असता साइडाच्या रेशियोच्या स्क्वेअराच्या इक्वल असता ओके क्लियर हे याद दवरपाचे इतले त्या दवरपाचे एक्सप्रेशन ओके सपोज हो साइड हेजे वांगडा इक्वल हो साइड हेजे वांगडा इक्वल आणि हो साइड हेजे वांगडा इक्वल
सो जेन्ना दोन्ही एरियाचो रेशो घेतलो, रेशो म्हणल्यार कितें, हो एरिया अपॉन दिस एरिया, तो कोणा वांगडा इक्वल आसता खबर आहा, AB अपॉन PQ द होल स्क्वेअर वांगडा इक्वल आसतलो, AD अपॉन PS द होल स्क्वेअर वांगडा इक्वल आसतलो, और AC अपॉन PR द होल स्क्वेअर वांगडा इक्वल आसतलो. पळय आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC वयर बरयला न्हू, सो तेका साइड्स बी वयर बरोवपाक जाय. आता सपोज कितें PQ आसा पळय वयर बरयल्लो जाल्यार PQ वयर दिसलो वयर आनी AB सकयल. कळ्ळें? क्लियर? इतलें याद उरपाक जाय. पयलीं येताले बोर्डा येताले डेरिवेटिव हे येतालो प्रूफ येतालो, आतां तुमकां ना. सो इतलें याद उरता, हे कंडिशन याद उरता. अशें ड्रॉ करा. सिंगल लाइन रिप्रेजेंट्स these two are equal, double line represents these two are equal, and triple line represents these two are clear. अब सम्स करें.